नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी नवी झेप. वेदिका युवराज सिंग यांची रिपब्लिकन सेना लोकसभा संघटकपदी निवड. रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हा लोकसभा संघटकपदी तृतीयपंथी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या वेदिका युवराज सिंग यांची निवड झाल्याने सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल वेदिका युवराज सिंग यांनी यस न्यूज महाराष्ट्राशी विशेष बातचीत करताना आपल्या आगामी कार्याची दिशा आणि सामाजिक बांधिलकीबाबत भूमिका स्पष्ट केली. दलित, बहुजन, ओबीसी, अल्पसंख्याक तसेच तृतीयपंथी समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना संघटनात्मक माध्यमातून वाचा फोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कासाठी सातत्याने काम करण्याबरोबरच तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी अधिक व्यापक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन कामगार सेना सांगली जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ जिल्ह्याच्या वतीनं वेदिका युवराज सिंग यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन सेना लोकसभा सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोक काटे प्रतिक्रिया देताना म्हणाले, वेदिका युवराज सिंग यांची लोकसभा संघटकपदी निवड ही समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे, असं मत व्यक्त केलं. तृतीयपंथी समाजातील व्यक्तींची सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील ही वाटचाल सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. संघटन बांधणी, लोकजागृती आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची जबाबदारी आता अधिक व्यापक झाली असून या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा निर्धार वेदिका युवराज सिंग यांनी व्यक्त केला. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी झालेल्या विशेष बातचीतमध्ये वेदिका युवराज सिंग यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात सामाजिक न्याय आणि समानतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी सांगली जिल्हा लोकसभा सोशल मीडिया प्रमुख रुपाली राजेश धनवडे, सांगली जिल्हा लोकसभा उपाध्यक्ष अशोक तुकाराम काटे, जत विधानसभा महिला अध्यक्ष वंदना नानासो हेगडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. नमस्कार, मी वेदिका युवराज सिंग. आज माझ्या समाजासाठी ज्यांना घरं नाही आहे, ज्यांनी इकडं तिकडं जे धक्के खातात, त्यांच्यासाठी आज मी माझ्याकडून जे होईल ते मी करेन. थोडं काही कागदपत्र नाहीत आमच्यातल्या लोकांकडे, त्या कागदपत्रांसाठी ते मी थोडी का होईना धडपड करेन. ज्या ज्या लोकांना आमच्या घरं नाहीत त्या लोकांसाठी आज मी धडपड करणार आहे. जे लोक आज आम्ही केलेलं आहे, जे आम्ही पहिल्यापासून मागून खाल्लेलं आहे, ते माझे 4 लोक मागू नये हीच फक्त माझी इच्छा आहे. त्यांच्यासाठी आज मी पुढे चालले. जे माझ्या लोकात माझी एकच अपेक्षा आहे, जे जे आज माझ्या लोकांचे आहे, जे जे एवढे भटकायला लागले, जे जे एक लोकांचे एवढे हाल आहेत, त्या गोष्टीनुसार माझा एक विचार आहे की माझ्या जे आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी करून दाखवायचं आणि काहीतरी जे जे आता अडचण आहे लोकांची, त्या लोकांच्या अडचणीसाठी मी करायला लागलो. जसे काय अडचण जाणवते प्रामुख्यानं? नाही म्हटलं, आता एक लोकांना, ज्या ज्या लोकांना घरं नाहीत, काही लोकांना आता नाही म्हटलं, असं आमच्यातले स्वतः लोकांवरून मी अनुभव घेतलेला आहे. लाताडतात माणसं काय म्हणतात, ह्यांच्या कशाला जवळ जायचं, ह्यांच्या का गोष्टींना पुढे जायचं, ह्या गोष्टीनुसार आज मी पुढे लढायला लागले. आज मी लढले तर आज माझे जे पुढचे आहेत त्यांना पण माझ्यावर गर्व थोडा का होईना वाटते. ह्या गोष्टीनुसार हे मी करायला लागले. आज जे माझ्या लोकांसाठी जे मी जिल्ह्याचं घेतलेलं आहे, त्या गोष्टीसाठी जे जे माझ्या जिल्ह्यातले माझे असतील आमच्यातले लोक, त्या सगळ्यांना मी जवळ करून, त्या सगळ्यांना बांधून आज मी आमची कमिटी जास्त माणसं करून आज मी दाखवणार आहे. कारण की जे अजून आमचे मजबूत झालेत त्याच्यानंतरच हे सगळ्या गोष्टी होणार आहे. माझी निवड केली त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करते. आज आम्ही तृतीयपंथी असून आज आम्हाला ह्या गोष्टींसाठी त्यांनी पुढे घेतलेलं आहे, ह्या गोष्टीचा मला लई सन्मान वाटतो. रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या सेनेतून आज आपल्याकडे तृतीयपंथीय वेदिका सिंग यांची आपल्या संघटनेपदी निवड झालेली आहे. त्यानंतर तसेच रुपाली धनवडे यांची वाळवा तालुका बहुसंघटित कामगार संघटना यामध्ये तालुका अध्यक्षपदावर, तसेच सांगली जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली. त्यानंतर वंदना हेगडे जत तालुका इथे त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यानंतर मी स्वतः अशोक काटे यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. आणि हे सर्व पदाधिकारी आपल्या संघटनेच्या ह्याच्यातून कार्य करण्यात, तसेच आपल्याला जे वेदिका सिंग आहेत त्यांच्या जे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी
त्यांना ह्या संघटनेतून आम्ही प्रोत्साहन करणार आहे आणि त्यासाठी त्यांना विविध त्याच्यातून जे पदाधिकारी अधिकारी आहेत ते त्यांना सहकार्य करतील. कारण आज त्या तृतीयपंथीयांना घर नाही, आधार कार्ड नाही, त्यानंतर त्यांना राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि महत्त्वाचे म्हणजे समाजातील लोक त्यांना मानाचं स्थान देत नाहीत. त्यासाठी त्यांना कुठल्याही गोष्टीतून मानाचं स्थान मिळावं आणि त्यांच्या लोकांचा कुठून तरी सरकारमार्फत उदरनिर्वाहासाठी काहीतरी सरकारकडून मदत घ्यावी यासाठी संघटना आमची काम करणार आहे. सांगली जिल्ह्यातील काही लोकांच्या अडचणी आहेत आणि काही लोकांना जे आपल्याकडून जेवढी मदत होईल व ही लोक संघटित करून त्यांना आपण पक्ष बळकटी करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातून आमचा दौरा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातनं पक्षाला बळकटी आणण्याचं आमचं काम आम्ही करणार आहे. धन्यवाद. जय भीम. मी रुपाली राजेश धनवडे, रिपब्लिकन कामगार सेना या तालुका अध्यक्ष वाळवा तालुका अध्यक्षपदावर काम करते आणि लोकसभा सोशल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड केली. त्याबद्दल मी सर्वांचं आनंदराज आंबेडकर, आपलं शंकरदादा माने या सर्वांचं मी आभार मानते. आणि मी अशी माझी इच्छा आहे की मी इथून पुढं सर्वांसाठी ह्याच्यामध्ये जे काही माझं पद मिळाले त्याचा मी चांगला वापर करून लोकांसाठी काहीतरी काम करून दाखवेन व सगळ्या लोकांना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न करेन. तर जे काही काम असेल ते मी सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तसेच तृतीयपंथी वेदिकाताई यांची निवड केली म्हणून त्याबद्दल पण मी सर्वांचा आभार मानते आणि त्यांना सोबत घेऊन मी चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यात काम करेन व सर्वांना न्याय व हक्क मिळवून देईन. जय भीम, जय शिवराय. मी वंदना नानासू वेगळे जर तालुका विधानसभा महिला अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब व शंकरदादा माने व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. जय भीम, जय शिवराय. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.